प्रांजल खेवलकर सिम कार्ड बदली प्रकरणी रोहिणी खडसेंनाही नोटीस बजावण्यात आली आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकानं रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी केली आहे। प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस जारी करण्यात आली आहे। दरम्यान प्रांजल खेवलकरांनी कधीही अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही असा दावा रोहिणी खडसेंनी केला आहे। आमचं आधीपासूनचं सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे। खराडीला जो गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात त्यांना काही माहिती हवी होती। त्या संदर्भात रोहिणी खडसे यांना पुणे पोलिसांनी नोटीस दिली होती व त्या नोटीसच्या संदर्भात आज त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या व त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना जी माहिती हवी होती ती त्यांना दिलेली आहे। नाही, पुराव्या छेडछाडशी त्यांचा काही संबंध नाहीये। त्या बाबतीत त्यांना विचारण्यात आलं होतं पण त्यांनी क्लिअर कट सांगितलं की माझा त्याच्याशी काही संबंध नाहीये म्हणून। पोलिसांनी त्यांचे काही प्रश्न होते ते विचारले, त्याचे उत्तरे त्यांनी दिलेली आहेत। सीए रिपोर्ट जे आलेले आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत। आमचं डे 1 पासून म्हणणं होतं की आम्ही काय कॉन्ट्राबँड कन्झ्युम केलेलं नाहीये, आमच्याकडे काय सापडलेलं नाहीये। त्यामुळे आता प्रकरण हे जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे। कोर्ट जो डिसिजन देईल त्याच्यावर पुढचं ठरेल।